नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लवकरच होळी येत आहे आणि होळीसाठी काहीतरी गोड पदार्थ तर झालाच पाहिजे. म्हणूनच मस्त अशी खाज्याची रेसिपी घेऊन आली आहे. आज आपण मस्त असा वरून खुसखुशीत आणि आतून लेअरदार असा गव्हाच्या पिठाचा खाजा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. इथे आपण अजिबात मैद्याचा वापर करणार नाही, तरीही आपला खाजा एकदम मस्त असा तयार होतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो. बघता क्षणी कोणालाही खावासा वाटेल. जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमचाही खाजा असाच मस्त आणि परफेक्ट असा तयार व्हावा, यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. यामध्ये मी सविस्तर अशी रेसिपी सांगितलेली आहे. यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. रेसिपी थोडी जरी आवडली ना, तर रेसिपीसाठी नक्की लाईक करा. चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. या भांड्यामध्ये मी ते 1 कप गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं आहे आणि हा दुसरा 1 कप, असं आपल्याला 2 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. पीठ इथे आपल्याला चाळूनच वापरायचं आहे. त्याचसोबत अर्धा कप इथे आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. रवा इथे आपल्याला बारीकच वापरायचा आहे आणि 2 चिमूट इतकं मीठ घालायचं आहे. मीठ जास्ती नाही घालायचं. त्यासोबत 2 टेबलस्पून आपल्याला इथे तूप घालायचं आहे. तूप इथे गरम वगैरे करून काही घेतलेलं नाही. नॉर्मल टेम्परेचरचं आपल्याला इथे तूप वापरायचं आहे. आणि हे सगळं आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तूप छान असं पिठाला आणि रव्याला चोळून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे असे मेजरिंग कप नसतील ना, तर घरामध्ये असणारी कोणतीही एखादी वाटी घ्या आणि त्याने सगळं साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे. आणि जर तुमच्याकडे टेबलस्पूनही नसेल ना, तर पोहे खाण्याचा जो चमचा आहे ना, त्याने 4 चमचे तूप मोजून घ्या. व्यवस्थित ते पिठाला चोळून घ्या. त्याची मूठ होते का बघा. मूठ जर होत नसेल तर अजून एखादा चमचा तूप ॲड करा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. पिठाची अशी मूठ तयार झाली पाहिजे. व्यवस्थित पिठाला तूप चोळून घ्यायचं आहे. सगळीकडे व्यवस्थित तूप लागलं गेलं पाहिजे. इथे मी आता व्यवस्थित असं तूप छान असं पिठाला चोळून घेतलेले आहे आणि याची अशी मूठसुद्धा तयार होत आहे. अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे की पिठाची मूठ तयार होते की नाही. इथे आता आपलं तुपाचं मोहन अगदी परफेक्ट लागलेलं आहे. याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी एकदम जास्ती घालायचं नाही. थोडं थोडं पाण्याचा वापर करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ एकदम पातळ मळायचं नाही. पीठ थोडंसं आपल्याला घट्टसर मळायचं आहे. जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला एकदम घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आपण एकदम मऊसूद असं मळलं ना, तर चपाती लाटताना ती एकदम पातळ आपल्याला लाटता येत नाही. ती लाटताना पोळपाटाला किंवा लाटण्याला चिकटली जाते. म्हणून आपल्याला पीठ एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपला खाजाही छान खुसखुशीत होतो आणि तळताना तो जास्त तेलसुद्धा पीत नाही. व्यवस्थित हे मळून घेऊयात. इथे आता आपलं पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे. पीठ मी ते घट्टसरच मळलेलं आहे. याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं आपल्याला पीठ भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हे साईडला ठेवून देऊया आणि यासाठी लागणारा जो साठा आहे ना, तो तयार करून घेऊयात. यासाठी इथे मी 2 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. तूप इथे आपल्याला गरम वगैरे काही घ्यायचं नाही. फक्त तूप आपल्याला इथे वितळवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये 2 टेबलस्पून गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत असं आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी गुठळ्या राहणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. इथे आता आपला हा साठा तयार झालेला आहे. हा साईडला ठेवूयात आणि पीठही इथे आपलं छान असं भिजलेलं आहे. आता परत एकदा व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. याचे आता आपल्याला छोटे-छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. सगळे गोळे आपल्याला एकसारखे बनवायचे आहेत. एक मोठा, एक छोटा असं बनवायचं नाही. इथे हा एक गोळा बनवून घेतलेला आहे. उरलेले पण याच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. इथे आपले हे 6 गोळे तयार झालेले आहेत. 6 गोळ्यांचा एकच रोल केला तर तो खूप मोठा होऊन जाईल. यासाठी आपण 3-3 गोळ्याचे असे 2 रोल बनवून घेऊयात. आता आपण जशी चपाती लाटतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत. पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि गव्हाच्या सुक्या पिठात घोळवायचा आहे आणि आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे. जशी आपण चपाती लाटतो ना, त्याच पद्धतीने लाटून घ्यायचा आहे. पण चपातीपेक्षाही पातळ आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे.
आणि सगळ्या चपात्या आपल्याला एकसारख्या लाटून घ्यायच्या आहे. एक चपाती मोठी, एक चपाती छोटी असं करायचं नाही. सगळ्या एकसारख्या लाटून घ्यायच्या आहेत. इथे ही पहिली एक चपाती मी लाटून घेतलेली आहे. ही चपाती आता लाटून झालेली आहे. तुम्ही ते बघू शकता. एवढी पातळ मी लाटलेली आहे. अशा पद्धतीने एकदम पातळ आपल्याला लाटून घ्यायची आहे. चपातीपेक्षाही पातळ लाटून घ्यायची आहे. उरलेल्याही आपण याच पद्धतीने लाटून घेऊयात. इथे मी आता दुसरी चपाती लाटत आहे. इथे मी या 3 चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. या 3 चपात्यांचा एक रोल बनवून घेऊयात आणि उरलेला 3चा एक रोल बनवून घेऊयात. इथे मी आता तुम्हाला हा रोल बनवून दाखवते. यासाठी चपातीला आपल्याला साटा लावून घ्यायचा आहे. जो आपण आधी बनवून ठेवलेला साटा आहे ना, तो आपल्याला इथे सगळीकडे व्यवस्थित या चपातीला लावून घ्यायचा आहे. अगदी पातळ थर आपल्याला साट्याचा लावून घ्यायचा आहे. एकदम जास्तीचा साटा लावायचा नाही. इथे मी हा ब्रशने लावत आहे. जर तुमच्याकडे असा ब्रश नसेल ना, तर चमच्याने लावा किंवा हाताने लावला ना तरीही चालेल. पण सगळीकडे व्यवस्थित एकसारखा लागला पाहिजे. कुठे जास्त कुठे कमी असं नको. आणि साटा लावून झालं की वरून थोडंसं गव्हाचं सुकं पीठ टाकून घ्यायचं आहे. एकदम जास्तीचं गव्हाचं सुकं पीठ टाकायचं नाही. अगदी थोडंसं टाकून घ्यायचं आहे. पीठ जर जास्त झालं तर आपल्या खाज्याचे लेयर्स आहेत ना, ते व्यवस्थित सुटले जाणार नाहीत. आणि लगेचच आपल्याला याच्यावरती दुसरी चपाती ठेवून घ्यायची आहे. चपातीला वरून कुठेही घडी वगैरे पडली जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर परत आपल्याला सेम प्रोसेस करून घ्यायची आहे. साटा लावून घ्यायचा, गव्हाचं सुकं पीठ टाकून घ्यायचं. अशा आपल्याला तिन्ही लेयर्स तयार करून घ्यायचे आहेत. इथे मी हे तिन्ही लेयर्स तयार करून घेतलेले आहेत. तिन्ही चपात्यांना व्यवस्थित साटा लावून हे तयार करून घेतलेलं आहे. याचा आता आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. खालून असं गुंडाळत आपल्याला घट्ट असा याचा रोल बनवून घ्यायचा आहे. अगदी घट्ट गुंडाळायचा, आतमध्ये कुठे हवा राहिली नाही पाहिजे. व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला अशा पद्धतीने हा फिरवून घ्यायचा आहे. हाताने जोर लावायचा नाही, अगदी हलक्या हाताने आपल्याला हा फिरवून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. जास्त मोठे नाही कट करायचे. अर्धा ते 1 इंचाच्या अंतरावर आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत. जास्त जर मोठे आपण कट केले ना, तर ते आतून कच्चे राहिले जातात, व्यवस्थित तळले जात नाही. यासाठी आपल्याला असे हे छोटे छोटेच कट करून घ्यायचे आहेत. इथे मी हे सगळे असे कट करून घेत आहे. इथे बघा तुम्ही, छान असे हे मी कट करून घेतलेले आहेत आणि आतून छान असे हे लेयर्ससुद्धा दिसत आहेत. आणि आता आपल्याला हे अशा बोटाने थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत. हे थोडेसे जर जाड वाटत असेल ना, तर तुम्ही लाटण्याने थोडेसे लाटूनसुद्धा घेऊ शकता. मी इथे तुम्हाला लाटण्याने लाटूनसुद्धा दाखवत आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत. जोर देऊन लाटायचे नाहीत. व्यवस्थित त्याचे लेयर्स दिसले गेले पाहिजेत. इथे आता मी उरलेले सुद्धा असेच लाटून घेणार आहे. तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता. लाटून घ्या किंवा प्रेस करून घेतले ना हाताने तरीही चालतील. इथे मी आता हे सगळे असे लाटून घेतलेले आहेत. हे आता आपल्याला लगेचच तळायचे नाहीत. एखाद्या झाकणाच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या बाउलमध्ये हे झाकून आपल्याला तसाच थोड्या वेळ ठेवून द्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला हे तळायचे आहेत. हे साईडला ठेवून देऊयात आणि आता आपण पाक बनवायला घेऊयात. यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 कप साखर घालायची आहे. साखर थोडीशी पसरवून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे किंवा साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे आपल्याला साखरेचा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. गॅस मोठा करूयात आणि आपण आता हा साखरेचा पाक तयार करून घेऊयात. सतत आपल्याला साखर अशी मिक्स करत राहायची आहे चमच्याने. इथे तुम्ही बघू शकता की साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. पण इथे आपला अजून पाक तयार झालेला नाही. चिकटसर असा पाक तयार झालेला आहे. आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. अजून 2 ते 3 मिनटं हा पाक आपण शिजवून घेऊयात. इथे अजून 2 ते 3 मिनटं मी पाक शिजवून घेतलेला आहे. पहिल्यापेक्षा थोडासा घट्टसर झालेला आहे. आता आपण पाक चेक करून घेऊयात. पाकाचे थोडेसे थेंब आपल्याला प्लेटवर घ्यायचे आहेत. हलकेसे थंड करायचे आहेत आणि बोटाच्या मध्ये घेऊन आपल्याला अशा पद्धतीने चेक करायचं आहे. इथे आता आपला एकतारी पाक तयार झालेला आहे. एकदम परफेक्ट तयार झालेला आहे. लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केलेला आहे. आता आपण हे साईडला ठेवून देऊयात आणि आता आपण लगेचच खाजा तळायला घेऊयात. तेल इथे मी आधीच गरम करायला ठेवून दिलं होतं. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपण खाजा सोडून घेऊयात. तेल एकदम कडकडीत गरम करायचं नाही. मध्यम तेल गरम हवं आहे आपल्याला. जेव्हा याच्यामध्ये आपण खाजा सोडू ना, तेव्हा तो लगेच वरती नाही आला पाहिजे. वेळ घेऊन हळूहळू तो वरती आला पाहिजे. एवढं तेल आपलं गरम हवं आहे. जर तुम्हाला असं समजत नसेल ना, तर पिठाचा थोडासा छोटा गोळा आधी टाकून चेक करा आणि नंतर त्याच्यामध्ये खाजा सोडून घ्या. थोडासा खाजा वरती आल्यानंतर आपल्याला हा पलटवून घ्यायचा आहे आणि लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला हा तळून घ्यायचा आहे.
इथे मी आता तुम्हाला सांगते की खाजा कट केल्या केल्या लगेचच का नाही तळायचा. कारण की त्याचे व्यवस्थित लेयर सुटले जात नाहीत, यासाठी लगेचच आपल्याला तळायचा नाही. थोडा वेळ आहे ना तो ठेवून द्यायचा. म्हणजे काय होतं ना, जे आपण आतून साठा लावलेला आहे ना, तो छान असा सेट होतो. ते तूप आहे ना थोडंसं घट्टसर होतं आणि जेव्हा आपण थोड्या वेळानंतर ते तेलामध्ये सुटतो ना, ते तूप थोडंसं वितळलं जातं आणि छान असे लेयर सुटले जातात. यासाठी आपल्याला थोडा वेळ ते ठेवून द्यायचे आहेत. म्हणजे पाक होईपर्यंतच ठेवून द्यायचे आणि नंतर आपल्याला लगेचच हे तळायला घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता याला किती छान असे लेयर सुटलेले आहेत. मस्त असे हे तळले गेलेले आहेत. बिस्किटाच्या रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि खाजाळ तळत असताना लो टू मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे. मोठ्या गॅसवरती तळायचा नाही. इथे आता आपली पहिली बॅच छान अशी तळली गेलेली आहे. काढून घेऊयात आणि उरलेले पण आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. इथे आता मी दुसरी बॅचसुद्धा तळण्यासाठी सोडून घेत आहे. ही आपल्याला त्याच पद्धतीने तळून घ्यायची आहे आणि जे पहिले आपण तळलेले खाजा आहेत ना, ते लगेचच आपल्याला साखरेच्या पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत. पाक थोडासा कोमट असला पाहिजे. पाक जर पूर्णपणे थंड असेल ना, तर तो व्यवस्थित आतपर्यंत जाणार नाही. यासाठी पाक कोमट असायला हवा आणि गरम-गरम खाजा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. म्हणजे पाक व्यवस्थित आतपर्यंत जातो. एक साईडून 2 मिनिटं आणि दुसऱ्या साईडून 2 मिनिटं असं आपल्याला हे पाकामध्ये घोळवून घ्यायचं आहे. इथे मी आता उलटून घेत आहे. दुसऱ्या साईडनेही 2 मिनिटं ठेवून घेणार आहोत. एकदम मस्त रेसिपी आहे. कोणी म्हणणारही नाही की आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत. एवढे हे मस्त असे तयार होतात. इथे आता हे छान असे पाकामध्ये मुरलेले आहेत. काढून घेऊयात आणि उरलेले पण आपल्याला याच पद्धतीने पाकामध्ये घोळवून घ्यायचे आहेत. मस्त असा आपला खाजा इथे तयार झालेला आहे. उरलेले सुद्धा मी इथे तयार करून घेतलेले आहेत आणि मस्त असा आपला गव्हाच्या पिठाचा खाजा इथे तयार झालेला आहे. इथे मी तुम्हाला एक तोडूनही दाखवत आहे. बघू शकता किती छान हा तयार झालेला आहे. वरून छान खुसखुशीत आणि आतून एकदम लेअरदार असा हा तयार झालेला आहे. चवीलाही खूप छान लागतो. तुम्ही ते बघू शकता की सगळ्यांना छान असे लेअर सुटलेले आहेत. कोणताही असा चपटा वगैरे झालेला नाही. मैद्याचा खाजा बनवण्यापेक्षा एकदा हा गव्हाच्या पिठाचा खाजा जरूर करून पहा. रेसिपी खूप छान आहे. कोणी म्हणणारही नाही की आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत. होळीसाठी तर बनवाच, पण इतर वेळीही तुम्ही हा बनवू शकता. एकदम मस्त रेसिपी आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर सगळ्यांसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आणि एक लाईक तर जरूर करा. आणि आपण आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.